यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो यस, आज आहे नवीन दिवस आणि आज आहे नवीन ब्लॉग. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी काय दाखवणार आहे हे पाहण्यासाठी स्टे ट्यून विथ अस. सो यस, आज मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे साड्यांचा हॉल, ते पण खास माझ्या लग्नातल्या साड्यांचा हॉल. सो मागे मी एक पोल टाकला होता माझ्या इंस्टाग्राम पेजवरती की नेक्स्ट व्लॉग तुम्हाला कुठला पाहायला आवडेल, माय वेडिंग साडीज कलेक्शन और अजून एक कुठला तरी व्लॉग होता. तर मला जास्त वोट्स आले होते वेडिंग साडीज कलेक्शनसाठी, जो 3-4 महिन्यांपासून पेंडिंग होता. बट आज तो मुहूर्त आलेला आहे आणि मी तुमच्यासाठी माझं वेडिंग साडीज कलेक्शन घेऊन आलेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल की मी हा हॉल का करते, माझं वेडिंग साडीज कलेक्शन का दाखवते आहे. तर मी जे पण माझे फोटोज वगैरे मी पोस्ट करते त्यावरती मला खूपदा बरेच कमेंट्स येतात की ही साडी तू कुठून घेतली आहेस, हे ब्लाऊज तू कसं डिझाईन केलं आहे, बरेच प्रश्न मला विचारले जातात. सो त्यासाठी मी तुम्हाला आज दाखवत आहे आणि मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे की मी ती साडी कुठून घेतली आहे, त्याची प्राइस काय आहे आणि त्याच्यासोबत मी ब्लाऊज कसं पेअर केलं आहे. तसं बघायला गेलं तर माझ्या ज्या लग्नातल्या साड्या आहेत त्या खूप सिंपल आहेत आणि जास्त काही कॉस्टली पण नाही आहेत, एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. कारण की लग्न हे मान्य आहे, लग्न हे एकदाच होतं, त्यामुळे आपण खूप खर्च करतो, कपड्यांवरती पण खूप खर्च करतो. पण मला पर्सनली असं वाटत होतं की जास्त जर महागातली साडी घेतली किंवा महागातला लेहंगा घेतला तर तो नंतर यूज होणार नाही. फार क्वचित आपण एकदा नाही दोनदा घालू शकतो ते, कारण प्रत्येक आपल्या रिलेटिव्सच्या लग्नात आपण तेच ड्रेसेस नाही घालू शकत, त्याच साड्या नाही घालू शकत. सो हार्डली एक 1 to 2 टाइम्स यूज होणार आहेत ते. तर मला ते व्यर्थ वाटत होतं की मी साड्यांसाठी जास्त खर्च करू. सो मी साड्यांसाठी, माझ्या कपड्यांसाठी खूप कमी खर्च केलेला आहे. सो या सगळ्या आहेत माझ्या साड्या, ज्या आता मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे. ओव्हरऑल लग्न म्हटलं की खूप सारे फंक्शन्स असतात छोटे छोटे, बट त्या छोट्या छोट्या फंक्शन्समध्ये मी काय घातलं हे मी तुम्हाला नाही दाखवणार आहे, नाही दाखवू शकत एवढं सगळं मी. सो मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे. जे आपले मेन फंक्शन्स असतात, जसं की संगीत, हळद, त्यानंतर लग्न मंगलाष्टका, त्यानंतर फेरे आणि त्यानंतर रिसेप्शन. सो हे जे बेसिकचे मेन फंक्शन्स असतात यात मी काय काय घातलं होतं हे मी तुम्हाला आज दाखवते. सो सुरुवातीला माझ्या लग्नाच्या फंक्शन्समध्ये फर्स्ट फंक्शन होतं लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत होतं. संगीतच्या नंतर रात्री हळद होती. सो संगीतला माझा डान्स होता आणि तो डान्स लेहंगावरती होता, लेहंगाचं सॉन्ग होतं, त्यामुळे मला लेहंगाच घालायचा होता आणि मी घातलेला हा ब्लॅक कलरचा लेहंगा. सो तुम्ही बघू शकता हे खूप सुंदर लेहंगा आहे, हे ब्लाऊज आहे आणि त्याचा लेहंगा म्हटलं तर हा. सो ओव्हरऑल हे असा लेहंगा आहे, पूर्ण नेटचा लेहंगा आहे आणि त्याच्यावरती ही आलेली नेटची ओढणी. तो हा जो लेहंगा आहे हा आहे सोच या ब्रँडचा आणि हा लेहंगा मला माझ्या नवऱ्यानी पिल्सनी गिफ्ट केला होता. सो याची प्राइस मला माहिती नाही, बट येस हा घेतला होता ओरियन मॉल बँगलोरमधनं. सो याची कॉस्ट मी तुम्हाला नाही सांगू शकत, बट बाकी सगळ्यांची कॉस्ट मी तुम्हाला नक्की सांगेन. सो येस, संगीतचं फंक्शन झाल्यानंतर हळदीचं फंक्शन असतं. तर हळदीसाठी आपण अगोदर घालतो दुसरी साडी, जी की आपल्याला आपल्या मामाने दिलेली असते, तर ती साडी आपण घालतो आणि त्यानंतर मेन जी फंक्शनची साडी आहे ती आपण घालत असतो. सो माझ्या मामा मामींनी मला ही साडी घेतलेली. याचा कलर खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि ही माझी आत्तापर्यंतची सगळ्यात फेवरेट साडी आहे. सो तुम्ही बाजूला फोटो पॉप होतोय तो तुम्ही बघतच असताल. मी फक्त तुम्हाला बॉर्डर दाखवते, किती सुंदर बॉर्डर आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर अशी बॉर्डर आहे आणि एकदम मोठी बॉर्डर आहे, इथून ते इथपर्यंत बॉर्डर आहे आणि कलरही बघू शकता तुम्ही, इतका सुंदर ऑरेंज कलर आहे हा. ऑरेंज इज माय फेवरेट, तुम्हाला माहीत असेल. किती सुंदर ऑरेंजचा शेड आलेला आहे आणि त्याला कॉम्बिनेशनमध्ये पदर आलेला आहे पिंक कलरचा आणि ब्लाऊज पीस सुद्धा पिंक कलरचा आलेला आहे.
सो हा त्याचा पल्लू आलेला आहे. याच्यावर पण खूप सुंदर जरीची डिझाईन आहे. तर ही जी साडी आहे ही आम्ही घेतलेली, मामांनी घेतलेली द्वारकादास श्यामकुमार या शॉपमध्ये लातूरमधून. सो लातूरमध्ये ही साडी घेतली आहे आणि याची प्राईस विचाराल तर अराउंड 8000 याची प्राईस आहे. सो याच्यावरती जे ब्लाऊज आहे ते पिंक कलरचंच ब्लाऊज आहे. याला मी काही डिझाईन केलेली नाही आहे, बट सिंपल आणि सोबर याचं जे ब्लाऊज आहे सो याच्यावरती ना मोत्यांची डिझाईन केली आहे, एकदम नाजूक. तुम्ही बघू शकता किती सुंदर मोत्यांची डिझाईन केली आहे, खूप सुंदर मोत्यांची डिझाईन केली आहे. सो त्याच्याने जे ब्लाऊजची जी जरी आहे ना ती थोडीशी एनहान्स झाली आहे, हायलाईट झाली आहे, त्यामुळे खूप छान वाटते. बॅक ह्याचं नॉर्मलच आहे, काहीच डिझाईन केलेली नाही आहे मी. मला जास्त हेवी वर्क्स आवडत नाही, कारण जितकं आपण हेवी वर्क करू ना नंतर ते ब्लाऊज तेवढं आपण यूज नाही करू शकत. आता जी माझी हळदीची मेन जी साडी आहे ती मी तुम्हाला दाखवते. मला एकदम मिनिमल वर्कवाली आणि प्लेन अशी साडी पाहिजे होती आणि मला एक्झॅक्टली तशीच भेटली माझ्या गावातच, लोकल शॉपमध्ये. परळी माझं गाव आहे तर तिथेच मला साडी भेटली. सो ही बघा, ही पूर्ण प्लेन साडी आहे आणि फक्त ह्याला मोत्याची एक लेस लावलेली आहे. पूर्ण साडी अशीच आहे, फुल प्लेन साडी आहे. सो मला एक पिक्चर माझ्या डोक्यात सेट होता की मला ना अशीच साडी घ्यायची आहे, कारण मी कोणत्या तरी ॲक्ट्रेसचा पाहिला होता हा लुक. सो मलाही तसाच लुक करायचा होता, त्यामुळे मी ही साडी घेतली. याच्यावरती ब्लाऊज पीस सेम कलरचा होता. हा जो शेड आहे ना हा येलो, हा खूप डिफरंट शेड आहे. म्हणजे हा तुम्हाला माहीत नाही कसा दिसतोय आता कॅमेऱ्यामध्ये, बट खूप वेगळा शेड आहे, युनिक शेड आहे. असा येल्लो शेड फार बघायला मिळणार नाही. सो याचं ब्लाऊज याला सेम असंच होतं, प्लेन येलो कलरचं, बट मी ते पेअर केलेलं या व्हाईट ब्लाऊजसोबत. सो हे जे ब्लाऊजचा कपडा आहे हे मी कटपीस सेंटरमधनं घेतलेला आणि याच्या स्लीव्ज अशा केलेल्या मी, नेटचा असा कपडा आहे हा. सो 3/4 स्लीव्स ठेवलेल्या मी आणि पूर्ण ब्लाऊज बॅक पूर्ण क्लोज बॅक आहे. प्रिन्स कट ब्लाऊज मी शिवलेलं. सो हे खूप सुंदर दिसतं, तुम्ही फोटोमध्ये बघू शकतायत, बाजूला फोटो दिसतोय तुम्हाला. सो हे खूप सुंदर दिसतंय. व्हाईट पर्ल कलरचं ब्लाऊज आहे, याच्यावर गोल्डन वर्क आहे आणि ही पर्ल कलरची बॉर्डर आहे. सो ह्याला हे परफेक्ट मॅच होतं. जर मी याच्यावरती याच ब्लाऊज, या साडीमध्ये जे ब्लाऊज पीस आलंय ते जर मी ब्लाऊज शिवला असतं तर साडीचा काहीच लुक राहिला नसता. मी हे वेगळं कट पीस घेऊन शिवल्यामुळे साडीला खूप छान लुक आलेला आहे. सो तुम्ही असं ट्राय करू शकता. तुमची साडी किती महागाची आहे, किती कमी किमतीची आहे, किंवा किती जास्त वर्क आहे किंवा किती कमी वर्क आहे, किंवा कलर डार्क आहे, लाईट आहे, या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही ती साडी कशी कॅरी करताय, राईट. सो तुम्ही ज्याला जितकं कॉन्फिडेंटली ती साडी कॅरी कराल, जितके नाजूकपणे ती साडी कॅरी कराल, तितकं छान तुम्ही खुलून दिसाल. सो हे माझी ॲडवाईस आहे. सो मला असं वाटतं बेसिकली. सो या साडीची जर तुम्ही किंमत विचाराल तर फक्त 700-800 रुपये काहीतरी आहे. विदिन 1000 रुपीजच ह्या साडीची किंमत आहे. दुसऱ्या दिवशी होतं लग्न आणि लग्नासाठी मी घातलेली रेड कलरची साडी. सो मला ती माइंडमध्ये होतंच की मला ती रेड कलरची साडी घालायची आहे. सो मी टिपिकल आपली साऊथ इंडियन स्टाईल कांजीवरमची ही रेड कलरची साडी घातलेली. खूप सुंदर रेड कलर आहे हा. पूर्ण याच्यावर असे बुट्टे आलेले आहेत आणि याची बॉर्डर तुम्ही बघू शकता. थांबा दाखवते. सो येस ही बॉर्डर आहे. याची पण बॉर्डर खूप सुंदर आहे आणि थोडीशी मोठीच बॉर्डर आलेली आहे आणि खूप सुंदर अशी बॉर्डर आलेली आहे. याचा पल्लू परत रेड, पूर्ण ओव्हरऑल साडी ही रेड कलरचीच आहे. आता याच्यावरती परत मी जर रेड कलरचंच ब्लाऊज, याच्यावरती ऑफकोर्स रेड कलरचंच ब्लाऊज पीस आलेला आहे. मी जर रेड कलरचंच ब्लाऊज शिवलं असतं तर ते तितकं उठून दिसलं नसतं. त्यामुळे मी याच्यावरती शिवलं ग्रीन कलरचं ब्लाऊज, जेणेकरून साडीचा लुक जास्त एनहान्स होईल. सो या ब्लाऊजवरती मी खूप सुंदर वर्क करून घेतलेलं. साडी रेड असल्यामुळे त्यांनी गोल्डन आणि रेड साडी असल्यामुळे हे गोल्डन आणि सेंटरला रेड थ्रेड वर्क केलेलं आहे. सो खूप उठून दिसत होतं.
रेड साडीवरती हे ग्रीन ब्लाऊज, आणि दुसरं म्हणजे हे ग्रीन ब्लाऊजनं मी वर्क भरपूर करून घेतलं कारण ही मेन माझ्या लग्नातली साडी होती. आणि दुसरं म्हणजे हे ग्रीन ब्लाऊज आपण बरेच साड्यांवरती यूज होतं, वेस्ट होत नाही हे ब्लाऊज, त्यामुळे मी याच्यावरती थोडंसं वर्क करून घेतलं होतं की बऱ्यापैकी साड्यांवरती मला हे उपयोगी पडेल. आणि तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये, माझ्या रील्समध्ये बघतच असतात, मी खूप साऱ्या साड्यांवरती हे ब्लाऊज यूज करते अजून पण. सो याच्या बॅकला पण थोडीशी डिझाईन आहे आणि एक सेंटरला पॅच लावला आहे. सो सिंपल हे ब्लाऊज आहे, प्रिन्स कटच ब्लाऊज आहे. सो खूप सुंदर दिसतं हे ब्लाऊज रेड साडी सोबत. ही साडी मी घेतली आहे हैदराबादमध्ये. माझ्या लग्नाची ऑलमोस्ट सगळी शॉपिंग आम्ही हैदराबादलाच केलेली, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांची सगळ्यांची साड्यांची, कारण तिथे साड्या खूप छान मिळतात. सो ही साडी आम्ही घेतलेली साऊथ शॉपिंग मॉलमधनं. सो याची प्राईज आहे 14,000 काहीतरी होती, बट ती डिस्काउंटमध्ये मला 12,000 काहीतरी ही साडी पडली आहे. सो जास्त काही महाग आहे मला वाटत नाही, उगीच जास्त पैसे खर्च करणं मला योग्य वाटत नव्हतं. सो ही साडी मी 2-3 वेळा वापरली आहे. त्यानंतरही ॲज अ लेहंगा टाईप त्याला ड्रेप करून वापरली मी वेगवेगळ्या प्रकारे. सो बघू अजून किती त्याचा यूज होईल, बट आय डोंट थिंक सो की जास्त मी ती वापरेल. साठी मला नऊवारी साडी पाहिजे होती, टिपिकल महाराष्ट्रीयन लुक करायचा होता मला असं होतं की ना मला माझ्या लग्नामध्ये सगळे लुक करायचे आहेत. मॉडर्न लुक करायचा आहे, ट्रेडिशनल लुक करायचा आहे, साऊथ इंडियन लुक करायचा आहे आणि वेस्टर्न लुकही मला करायचा होता. सगळे लुक्स मला ट्राय करायचे होते. सो फेअरसाठी मी चूज केला होता ऑब्व्हियसली महाराष्ट्रीयन लुक मोत्यांच्या दागिन्यांसोबत. महाराष्ट्रीयन लुक म्हटलं की आपली नऊवारी साडी तर आलीच, बट माझं असं होतं की मला ती रेडीमेड नऊवारी साडी नव्हती पाहिजे. त्याचं कारण सांगते. कारण रेडीमेड जी नऊवारी असते ती आपण ऑब्व्हियसली नऊवारी साडी घेऊनच त्याला टेलरकडनं आपण शिवून घेतो नऊवारी. बट त्याचं काय होतं, आपण ती साडी हार्डली 1-2दा वापरतो, त्यानंतर त्या साडीचं करायचं काय, ती वेस्ट होणार साडी, त्याचा पुन्हा काहीच उपयोग होऊ शकत नाही. सो माझं असं म्हणणं होतं की मी नऊवारी साडी घेणार आणि ती नेसवून घेईल, पार्लरवालीकडनं मी ती नेसवून घेईल, जेणेकरून माझं लग्नाचं फंक्शन झाल्यानंतर मी ती साडी कट करून त्याची सहावारी साडी करेल, म्हणजे ती सारखं आपण उपयोग तरी करू शकेल, कारण रेडीमेड नऊवारी तर आपण जास्त वापरणार नाही. सो मी घेतलेली ही जांभळ्या कलरची साडी, खूप सुंदर जांभळा शेड आहे. हा शेड मला खूप आवडला आणि याची पूर्ण साडी अशीच आहे, छोटे छोटे बुट्टे आहेत आणि याला कॉम्बिनेशनमध्ये ह्याचा कलर आला आहे ब्राऊन. सो ब्राऊन कलरचे काट आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर मोराची डिझाईन आलेली आहे आणि याच्यामध्ये पदर पण पूर्ण ब्राऊन आलेला आहे, तुम्हाला फोटो पॉप होत असणार आहे. सो खूप सुंदर साडी आहे. याची मी नऊवारी नेसली होती. सो ही साडी मी खूप शोधली नऊवारी, बट मला भेटली नाही लातूरला वगैरे. ऑब्व्हियसली हैदराबादला तर मिळणारच नव्हती, बट मी लातूरला वगैरे शोधली, बट मला नाही भेटली. ही साडी मला माझ्याच गावामध्ये भेटली. अराउंड 5,000 to 6,000 याची किंमत आहे. सो याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते ब्राऊन कलरचं आलेलं आहे. सो हे ते ब्लाऊज आहे. तो ब्लाऊजवरती मी याच्या एम्ब्रॉयडरी वर्क करून घेतलेला आहे. याच्यावरती टिकल्यांचं किंवा मोत्यामण्यांचं वर्क नाही आहे, सिंपल असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे. किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर असं वर्क आलेलं आहे. सो पाठीला पण थोडंसं वर्क आहे आणि स्लीव्ज. सो खूप सुंदर ब्लाऊज आहे हे आणि साडीच्या कलरवर हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतंय. जांभळं आणि त्याच्यावरती चॉकलेटी, खूप सुंदर कलर आहे हे. तुम्ही जाऊ शकता या कलर कॉम्बिनेशनसाठी आणि हा जास्त कॉमन सुद्धा नाही आहे कलर. लग्न झाल्यानंतर रिसेप्शनचा प्रोग्राम होता आणि रिसेप्शनसाठी मला इंडो वेस्टर्न लुक पाहिजे होतं, कारण पूर्ण वेस्टर्न तर ऑब्व्हियसली आपण नाही घालू शकणार. सो मला इंडो वेस्टर्न लुक पाहिजे होतं रिसेप्शनसाठी. मला तेच ते लेहंगा किंवा साडी, लेहंगाही माझ्या एंगेजमेंटला घातलं होतं, सो तेही झालं होतं, साड्यांचे पूर्ण प्रकार झाले होते. सो डिफरंट मला काहीतरी पाहिजे होतं. अँड हैदराबादमध्येच एक बुटीक होतं. सो आता मला त्याचं नाव आठवत नाही आहे त्या बुटीकचं, पण मला इंडो वेस्टर्न पाहिजे होतं आणि मला ते तिथे भेटलं.
सो इंडो वेस्टर्न साडी घेतली, रेडी टू विअर जी साडी असती ती मी ही साडी घेतलेली आहे. ती अशी, हा कलर आहे साडीचा. आता याला तुम्ही कुठला कलर म्हणाल माहिती नाही, बट हा पिंकिश मध्ये पण येतो थोडासा आणि क्रीम पिंक असा मिक्स शेड आहे हा, पण युनिक शेड आहे हा. सो हे त्याचा पल्लू आहे. सो हे पूर्ण रेडीमेडच आहे. सो हा मी पूर्ण लुक केलेला, हा पूर्ण रेडीमेड आहे. आणि ही साडी घेण्याचं विशेष कारण म्हणजे याचं ब्लाऊज मला खूप आवडलेलं. सो ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते. स्लीवलेस आहे आणि हे असं पूर्ण हेवी ब्लाऊज आहे, कारण साडी पूर्ण प्लेन आहे त्यामुळे त्याला हे हेवी ब्लाऊज खूप सुंदर दिसतंय. आणि ग्रे कलरचं ब्लाऊज उठून दिसतंय एकदम. तुम्ही बघू शकता किती सुंदर ब्लाऊज आलेला आहे. तो पाठीमागणं पूर्ण प्लेन आहे, ट्रीलेक आलेली आहे, बट समोरचं तितकं हेवी लुक येतं, इतकं सुंदर लुक येतं एका ब्लाऊजने. सिंपल आणि एलिगंट एकदम छान दिसतं. सो हे मी घेतलेलं. याची कॉस्ट मला पडलेली 10,000 रुपीज. सो मी बघत होते खूप साऱ्या शॉप्समध्ये, मी पाहिलं इंडो वेस्टर्न साड्या अशा वेगवेगळ्या. सो त्यात मला सगळ्यात रिझनेबल आणि अफोर्डेबल हेच वाटलं आणि जे मला पसंत आलं. बाकी बरेच काही होते ज्यांची कॉस्ट खूप जास्त होती, लेहंगाज पण होत्या आणि अशा साड्याच पण होत्या रेडी टू विअर, बट त्यांची कॉस्ट ऑलमोस्ट अबाउट 20K होती. सो मला ती वर्थ वाटली नाही की मी तेवढे पैसे एका दिवसासाठी घालू, कारण हे असे कपडे आपण नंतर जास्त नाही वापरू शकत. नंतर जेव्हा आमच्या घरी फर्स्ट सत्यनारायण पूजा झाली माझी, जेव्हा माझ्या सासरी, तर तेव्हा मी एक साडी घातली होती. तर ती साडी आहे ही. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आहे आणि याच्यावरती कमळाची डिझाईन आहे, हे जे पूर्ण आहे. आणि ती पण सिल्वर जरीमध्ये आहे, गोल्डन नाही आहे. तुम्ही बघू शकता सिल्वर जरी आहे. सो त्यामुळे खूप सुंदर दिसतो. आणि हा कलर इतका जर सुंदर आहे, म्हणजे हा शेड तुम्हाला कुठेच, मी तर पाहिला नाही कोणाकडेच, कुठेच मिळणार नाही. पिंक तर नाहीच आहे, हा पर्पलही नाही आहे, हा आय डोंट नो आपण याला काय म्हणू शकतो. तो मे बी तुम्हाला थोडा डिफरंट दिसेल, बट हा खूप युनिक शेड आहे जो मला भेटलेला आणि या शेडसाठीच मी ही साडी घेतली आहे. सो याची बॉर्डर मिक्स आहे, गोल्डन आणि सिल्वर. सो ती बॉर्डर पण खूप सुंदर आहे. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर बॉर्डर आहे. याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन दोन्ही आले. याच्या पदरला पल्लूमध्ये एक लाईन आली आहे जरीची, जी आहे गोल्डन. बाकी पूर्ण साडी आहे सिल्वर. सो याचं ब्लाऊज मी वर्कचं नाही शिवलं आहे, त्याला थोडासा मी डिफरंट पॅटर्न केला आहे बॅकला. सो प्रिन्सेस कटचे ब्लाऊज शिवला आहे आणि बॅकला ही अशी डिझाईन आहे. असं बॅकचं नेक आहे आणि ही साधी जी बॉर्डर साडीला आलेली तीच लावली आहे आणि इथे सुद्धा तशीच लावून घेतली आहे. सो हे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं. बॅक समोरचं प्रिन्सेस कट आहे सेम. सो या साडीची किंमत आहे 8,000 रुपये. थोडीशी हाय आहे, बट मला खूप साडी आवडली त्यामुळे मी ही साडी घेतली. कलर विशेषतः हा, कारण काही कलर्स असे असतात जे आपल्याला नंतर मिळत नाहीत, एकदम मिस झाले की. ही अजून एक साडी आहे जी माझ्या लग्नाच्या शॉपिंगमध्येच मी घेतलेली आणि ही मी जेव्हा देवदेव करायला आपण जातो त्यावेळेस मी ही साडी घातली होती. सो हिचा सुद्धा कलर खूप सुंदर आहे आणि एकदम लाईट वेट साडी आहे, खूप सुंदर साडी आहे. या साडीवरती पूर्ण असे बुट्टे आलेले आहेत आणि याची बॉर्डर आहे ही पोपटी. सो पिंक आणि पोपटी हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतंय आणि एकदम लाईट वेट आहे, हलकी साडी आहे, घालून न घातल्यासारखी वाटते, काहीच वजन नाही आहे साडीचं. आणि याचा पदर तुम्ही बघू शकता पूर्ण पोपटी आलेला आहे. खूप सुंदर साडी आहे एकदम, म्हणजे ना तुम्ही दिवसभर पण ही साडी घालून एकदम कम्फर्टेबल सगळे तुमचे कामं करू शकता, एवढी सुंदर साडी आहे ही. ही साडी पण मी घेतलेली हैदराबादला साऊथ इंडिया शॉपिंग मॉलमध्ये. सो याची प्राइस आहे 8K. प्राइस आहे जास्त, बट काय म्हणतात
त्या साडीची ती प्राइस फिटून गेली आहे, एवढी ती साडी मी वापरली आहे. त्याचं जे ब्लाऊज आहे ते आलेलं पोपटी कलरचं. सो हे ब्लाऊज आहे, तर मी याला थोडंसं डिझाईन केलेली पाठीमागे. साडीचा जो पिंक कलरचा कपडा आहे तो इथे लावून मी नेकला अशी डिझाईन करून घेतलेली आहे. बाकी स्लीव्ज ह्या सिंपलच आहे. सो हे असं केलेलं आहे. ही साडी मी खूप वापरली आहे आणि जेव्हा जेव्हा मी ही साडी घालते तेव्हा तेव्हा मला साडी कुठून घेतली अशा कमेंट्स येतात. सो यस, अशा प्रकारे हा होता माझ्या साड्यांचं कलेक्शन, माझ्या लग्नातलं साड्यांचं कलेक्शन. तुम्हाला माझी कुठली साडी आवडली ते कमेंटमध्ये करून सांगा. अँड अगेन मी परत एकदा सांगेन की साड्या कशा घ्यायच्या आणि किती बजेटच्या घ्यायच्या ही आपली आपली चॉईस आहे. बट माझी जी मतं होती मी ती तुम्हाला सांगितली. काही लोकांना ती पटतील, काही लोकांना नाही पटतील. इट्स ओके. साडी ही एक अशी गोष्ट आहे ना जी प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य खुलूनच टाकते. असं होऊ शकत नाही की एखाद्या स्त्रीने साडी घातली आहे आणि ती तिला सूट होत नाही आहे. मॅटर करतं की ती व्यवस्थित तिने नेसली नसावी, व्यवस्थित तिने ते पेअर केलं नसावं. इयरिंग्स किंवा तिचे जे काही ॲक्सेसरीज असतील ते व्यवस्थित पेअर केले नसावेत. सो तुम्ही ट्राय करा की साडी जितकी इम्पॉर्टंट आहे तितकंच इम्पॉर्टंट अदर ॲक्सेसरीज पण आहे. सो तुम्ही ते पूर्ण व्यवस्थित मॅच करा आणि व्यवस्थित कॅरी करा. सो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही बघा, प्रत्येकाचे बॉडी टाईप्स वेगवेगळे असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारनी साड्या सूट्स होतात. कोणाला स्लीवलेस ब्लाऊज सूट्स होतात, तर कोणाला हायनेक ब्लाऊज सूट्स होतात, कोणाला कॉलरवाले सूट्स होतात, कोणाला सिंगल पल्लू सूट होतो, कोणाला प्लीट सूट होतात. बट त्याचे वेगवेगळे प्रकार. तुम्हाला जसं सूट होतं तसं तुम्ही करा. सो आय होप ह्या ब्लॉगमधनं तुम्हाला काहीतरी क्लिक्स मिळाले असतील की तुम्ही तुमची शॉपिंग करताना कुठले पॉईंट्स तुम्ही डोक्यात ठेवावेत, किंवा महागडी साडी घ्यावी की नाही घ्यावी, किंवा किती बजेटपर्यंत तुम्ही साड्या घ्याव्यात. माझं बघितलं तर 10Kच्या वरती मी गेलेली नाही आहे. सो तितकंच माझं लिमिट होतं. सो असं तुम्ही तुमचं बजेट अगोदर सेट करा आणि त्यानुसार तुम्ही साड्या घ्या. आणि बेटर आहे तुम्ही जे साड्या घेतात त्याचे ब्लाऊज तुम्ही कसे शिवतात. कारण की साडी जशी आहे ती ब्लाऊज तुम्ही त्याचं जसं शिवाल किंवा ज्या शेडचं शिवाल ते ती साडीचं लुक एनहान्स करतं, साडीचं लुक जास्त उठून दिसतं त्यामुळे. सो ब्लाऊज हे नेहमी परफेक्ट शिवलं पाहिजे आणि छान मॅच केलं पाहिजे. भलेही मग कधी कधी तुम्हाला साडीचं ब्लाऊज पीस सोडून दुसरा कपडा घेऊनही शिवावं लागेल, काहीच हरकत नाही. बट त्यामुळे ती साडी उठून दिसेल खूप जास्त. आणि सेकंड थिंग, ती साडी तुम्ही कशी कॅरी करताय. ओके, ती साडी जर तुम्ही व्यवस्थित कॅरी नाही केली, त्याला व्यवस्थित मॅच नाही केलं तर ती उठून नाही दिसणार. तुम्ही भलेही 15,000ची घाला, 20,000ची घाला, 50,000ची साडी घाला, बट ती तुम्हाला उठून नाही दिसणार जोपर्यंत तुम्ही ती कॅरी करत नाही. सो बी कॉन्फिडंट अँड कॅरी इन युअर ओन वे. सो यस, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये होतं इतकंच. टिल देन बाय, टेक केअर.